गोवा येथील विश्वशांती दूत श्री 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 सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्ट पुणे शाखेतर्फे सालाबादप्रमाणे यंदा 25वा नाथ पुरस्कार सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार 10 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे। यावेळी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना शौर्य पुरस्कार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना मच्छिंद्रनाथ पुरस्कार तर ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे यांना गोरक्षनाथ पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच यावेळी अन्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहिती गोवा येथील विश्वशांती दूत श्री 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 सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्टच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आमराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी दीपक दाते, अशोक पवार, संजीव मिराशी, दीपक पाथरकर आणि बाळासाहेब दांगड आदी उपस्थित होते। हा कार्यक्रम गुरुवार 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ऐश्वर्या बँक्वेट हॉल शिवसृष्टी मागे आंबेगाव येथे होणार असून विश्वशांती दूत श्री 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 सद्गुरू भाऊ महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, पुणे फेस्टिवलचे प्रमुख संयोजक कृष्णकुमार गोयल, माजी महापौर प्रशांत जगताप, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, कॅट अध्यक्ष सचिन निवंगुने, माजी उपायुक्त भानुप्रताप बर्गे, येवले चहाचे नवनाथ येवले, मध्य प्रदेशचे महामंत्री राजेश रघुवंशी, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अमोल दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी पुणे मनपाच्या नगरसचिव योगिता भोसले यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तात्यासाहेब बिनताडे यांना गहिनीनाथ पुरस्कार, गिर्यारोहक मार्गदर्शक सुरेंद्र शेळके यांना भर्तरीनाथ पुरस्कार, पुणे पीपल मल्टी स्टेट बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदेवे यांना जालिंदरनाथ पुरस्कार, वस्ताद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सदस्य हरिभक्तपरायण बाळासाहेब लोहकर यांना नागनाथ पुरस्कार, व्यसनमुक्ती व पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते सुभाष आगवणे यांना रेवणनाथ पुरस्कार, पोस्टकार्ड अँड लायब्ररीमॅन ऑफ इंडिया प्रदीप लोखंडे यांना कानिफनाथ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय उद्योजक राजेश पवार यांना चरपटीनाथ पुरस्कार आणि मे दाते आणि कंपनी मंडप आणि फर्निचर कॉन्ट्रॅक्टर या संस्थेस शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। तसेच यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षय ताठे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभम कराळे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सागर नळकांडे आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुमेधा वाखारे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। नमस्कार, मी बाळासाहेब आमराळे, कार्याध्यक्ष श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज ट्रस्ट पुणे शाखा। गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 25वा नाथ पुरस्कार ह्या ठिकाणी देत आहोत, याचा आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद आहे। विश्वशांती दूत श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर मठाधिपती व युवराज सोहमराजे हे ह्या ठिकाणी स्वतः येत आहे। युनोच्या माध्यमातून त्यांनी जगभर खूप मोठं काम केलेले आहे। या ठिकाणी आम्ही जे पुरस्कार देत आहोत ते महानगरपालिकेच्या नगर सचिव राजमाता जिजाऊ पुरस्कार, त्याचप्रमाणे प्रवीण तरडे यांना शौर्य पुरस्कार, मच्छिंद्रनाथ पुरस्कार हा पांडुरंग बलकवडे ज्येष्ठ इतिहास संशोधक, सूर्यकांतजी काकडे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, गेले 40-45 वर्षे बांधकाम क्षेत्रामध्ये एक योग्य उद्योजक म्हणून त्यांचा नावाला आलेले, त्या जनार्दन रणदिवे हे पुणे पीपल्स बँकेचे मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन आहे। लाखो लोकांना त्यांनी आतापर्यंत बँकेच्या मार्फत उद्योजक तयार केलेले। प्रदीप लोखंडे हे कानिफनाथ पुरस्कार देऊन त्यांना पोस्टकार्ड आणि लायब्ररी मॅन म्हणून त्यांना आज महाराष्ट्र ओळखतोय, त्यांना देखील हा पुरस्कार दिला। तात्यासाहेब बिनताडे, लोहकरे, राजेश पवार, सुरेश शेळके, सुभाष आगवणे, त्याचप्रमाणे शताब्दी मध्ये जे उद्योजक आले त्यामध्ये पुणे शहरातील एक नामवंत मंडप आणि फर्निचर व्यवसाय करणारे दीपक दाते आणि कंपनी असे हे पुरस्कार विजेते आहेत आणि त्यांना आम्ही जाणीवपूर्वक दिले। त्याचप्रमाणे